श्री गुरुदेव दत्त. पितृदोषाचे लक्षण आणि त्वरित उपाय. पितृदोष हा देवकोपा इतकाच दृढ समजला जातो. देव कोपला तर दुष्काळ पडेल, पण पितर कोपले तर घरात दुष्काळ पडणे, आजारपण येणे, विनाकारण चिडचिड करणे, जिवंतांना भांडणे, अन्नी खाऊ न देणे असे त्रास होतात. एखादा भ्रमिष्ट होतो, मूल होत नाही किंवा प्रखर पितृदोष असल्यास अपंग मुले जन्माला येतात, मुले नीट वागत नाहीत, आई वडिलांचे ऐकत नाहीत इत्यादी त्रासही होतात. त्यासाठी प्रत्येकाने न चुकता वर्षातून एकदा पितरांच्या नावाने श्राद्ध करावे. श्राद्ध करायला जमत नसेल तर नदीच्या पाण्यात दहीभात सोडावा किंवा घरातच जेवणापूर्वी अन्नाचा घास ठेवून नम्रपणे हात जोडून प्रार्थना करावी. आपल्या हिंदू संस्कृतीत मातृपितृ पूजनाला अतिशय महत्त्व आहे. तसेच मागील 2 पिढ्यांचे स्मरण ठेवावे. पितृवर्ग ज्या लोकात राहतात त्याला पितरांचे जग किंवा पितृलोक म्हणतात. ते नेहमी मुक्तीची वाट पाहत असतात, तेथे वावरत असतात. तसेच ते आपल्या पुढच्या पिढीचे कर्तृत्व आणि यश अपयश पाहत असतात. त्यांचे स्मरण ठेवून श्रद्धानुसार जे अन्नदान करतात त्यांचे कल्याण होते. आई, आजी, पणजी यासाठी वृद्ध स्त्रीला अन्न आणि साडी चोळी दान द्यावी आणि गाईला घास द्यावा. काही पूर्वजांनी कुणाला तरी दुखावलेले असते, त्यांचे घर, मालमत्ता किंवा पैसे हडप करणे, स्त्रियावर अत्याचार करणे, एखाद्याची फसवणूक करून त्याला अन्नाला महाग करणे, एखाद्याच्या आजीला अन्न, पाणी आणि औषधा वाचून तडफडून मरण आलेले असणे, अशा प्रकारे त्रास दिलेला असतात. ते सर्व शाप पुढील जन्म झालेल्या पिढीपर्यंत त्रास आणि भोग या स्वरूपात येतात. घराण्यात एखाद्या पाण्यात बुडून मेला, एखाद्याची फाशी, हत्या किंवा अपघात झाला असेल, अशांच्या घरात एक पिढी सोडून पुढच्या पिढीला भयंकर कष्ट सोसावे लागतात. हे सर्व पितृदोष आहेत. ते कर्म बनून आडवे येत राहतात आणि प्रगतीला खीळ बसते. प्रामाणिक माणसाचे अंतरंग पितरांना दिसते, त्यामुळे त्यांच्याविषयी वाईट बोलू नये. एखाद्यावर पितर प्रसन्न असल्यास त्याची भरभराटही होऊ शकते. जन्मपत्रिकेतील पितृदोषाची लक्षणे. खालील लक्षणे असल्यास व्यक्तीला पितृदोष आहे असे समजावे. शरीराला असाध्य रोग आजार उद्भवणे, घरात कुणाला तरी आजाराचा त्रास होणे, विषारी सर्पदोष होणे, मानसिक त्रास होणे, मन आणि शरीर अवस्थ राहणे, मन अशांत असणे, भय वाटणे, दचकणे, बडबडणे, भास होणे, नदी किंवा समुद्र पाहून त्रास होणे, वाईट स्वप्ने पडणे, निद्राश होणे, रात्री घाबरणे, पूजापाठ, दानधर्म, कुलधर्म, कुलाचार यात अडथळा येणे, त्यात मन न लागणे, त्यावर विश्वास न बसणे, कौटुंबिक घरातल्या पाणी पुरवठा न्यून होणे, दाम्पत्य सुख समाधान न वाटणे, घरात शुभकार्य न ठरणे किंवा लग्न कार्यात अडथळा येत राहणे, वारसा हक्क जाणे, लोकांशी भांडणे होणे किंवा वादविवाद होणे, कोर्ट कचेरीला त्रास चालू होणे, परिवारातील एखाद्या व्यक्तीला अचानक बाधा, भूत प्रेताचा त्रासाचा अनुभव येणे, आर्थिक नोकरीत किंवा व्यवसायात स्थिरता न लाभता वारंवार पालट होणे, कर्ज होणे, पैसे पुरे न पडणे, घरात धनधान्य न्यून होणे, कुटुंबाच्या पोषणाची काळजी वाटणे, पितृ उपासना कशी करावी, श्राद्ध कसे करावे, कारण नारायण, नागबली, त्रिपिंड आणि तीर्थश्राद्ध अखंड 5 वर्ष घरात पूर्वजांची श्राद्धे होत नसल्यास नारायण, नागबली, त्रिपिंड, 3 पिढ्यांचे श्राद्धविधी आणि तीर्थश्राद्ध केल्यास पितृदोषाची शांती होऊन पितृगणांचे शुभ आशीर्वाद आणि पुण्य लाभते. ऋण. देवऋण, ऋषीऋण, पितृऋण, मनुष्यऋण आणि भूतऋण. पंचमहायज्ञ. प्रत्येक व्यक्ती जीवात्म जन्माला येताना ही 5 ऋणे कर्ज घेऊनच येते. घेतलेल्या जन्मातून या 5 ऋणांची मुक्तता करून घ्यायची असते. या 5 ऋणांपासून मुक्त होण्यासाठी पंचमहायज्ञ करायचा असतो. पंचमहायज्ञ खालीलप्रमाणे करायचे.
असते. कुटुंबातील कोणी स्त्री, पुरुष किंवा मुलगा यांनी सर्व कुटुंबासाठी हा कार्यक्रम केला तरी चालतो. देवयज्ञ: प्रतिदिन सकाळी 1 चमचा शुद्ध गाईचे तूप घालून निरांजन किंवा समईचा दिवा देवापुढे लावावा. तसेच गाईच्या शेणाची गौरी, तूप, कापूर, धूप, ऊद, थोडे तांदूळ इत्यादींनी छोटा यज्ञ करावा. ऋषीगण नित्यनेमाने मंत्रजप, नामस्मरण, भजन, हरिपाठाप्रमाणे पठण, श्लोक पठण, ग्रंथपारायण करावे. प्रतिदिन गाईला गवत आणि अन्नघास द्यावा. पितृयज्ञ: 1 वर्षभरासाठी प्रतिदिन जेवणापूर्वी दुपारी 12 वाजण्याअगोदर कावळा, गाय किंवा कुत्रा यांना 1 घास अन्नदान करावे. भुकेलेल्या